बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूरच्या राजकारणातून। कोल्हापुरात धनंजय महाडिक आणि सतेज पाटील पुन्हा एकदा आमने सामने आलेत। कोल्हापुरात काही विकास कामांना स्थगिती आणली जात असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय। धनंजय महाडिकांवर त्यांनी हा आरोप केलाय। जिल्ह्यात पहिलं 10 कोटीचं इंडोर स्टेडियम मंजूर झालं, पण त्या कामाला खासदार धनंजय महाडिकांनी स्थगिती आणली असा संशय आमदार सतेज पाटलांनी व्यक्त केलाय। त्यांनी त्याचा खुलासा करणं अपेक्षित आहे। हवं तर राज्य सरकारनं आणखी 10 कोटी द्यावेत, पण हे स्टेडियम रद्द करण्याचं पाप करू नये, असं खेळाडूंच्यावर अन्याय करण्याचं काम करू नये अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। दुर्दैवानं त्या ठिकाणी 10 कोटी रुपयाचं पहिलं इंडोर स्टेडियम हे कोल्हापूरमध्ये होतं, त्याला स्थगिती आणण्याचं काम खासदार धनंजय महाडिकांनी केलं अशी माझी माहिती आहे। माहिती खरी खोटी मला माहीत नाही, परंतु त्यांनी त्याचा खुलासा करणं अपेक्षित आहे आणि ते काम बदलून दुसरीकडे या ठिकाणी नेलं अशी साधारणपणे आमच्याकडे माहिती आहे। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की त्यांना पाहिजे असले तर अजून 10 कोटी द्या, देण्याबद्दल आमचं काय पैसे, आता सत्ता तुमची आहे, आता खिरापत वाटा लागलायच तर वाटा, आमची काय हरकत नाही त्याला, परंतु असलेलं पहिलं इंडोर स्टेडियम या कोल्हापुरात रद्द करणं मला वाटतं हे पाप आहे, कारण की खेळाडूंच्यावर अन्याय आहे। पत्रकारांवर हल्ले होणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। पत्रकारांना ट्रोल केलं जातं, पण तुम्हाला कोणी ट्रोल केलं हे वाचता कशाला, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारलाय। पिंपरी इथल्या सभेत ते बोलत होते। मी माझी सभा झाल्यावर काय प्रतिक्रिया आल्या हे पाहत नाही, असंही ते म्हणाले। दरम्यान ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोक पाळली आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले। सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही। सत्ता जेव्हा हातात येते तेव्हा ती जायला सुरुवात झालेली असते, ती किती काळ टिकवायची हे तुमच्या हातात असतं, असंही राज ठाकरे म्हणाले। 1986 सालची गोष्ट होती, माझ्यावरती एक खुनाचा आरोप झाला, तुम्हाला आठवत असेल। सर्व बाजूनी सर्व वर्तमानपत्रांमधनं, म्हणजे मी माझ्या घरामध्ये बसलो होतो आणि माझ्या घरामध्ये बसलो असताना एका सांज दैनिकाची हेडलाईन होती, राज ठाकरे फरार। माझ्या घरात बसलो होतो मी। आता अशा प्रकारच्या बातम्या दिल्यानंतर माझ्यामधला माणूस जागा होऊन जर कानफटीत मारली तर त्याला तुम्ही हल्ला म्हणणार आहात का? तुमचं काम आमचे डोळे उघडणे, तुमचं काम आम्हाला चिमटे काढणे, तुमचं काम हे प्रबोधन करणे। सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो। सत्ता ज्या दिवशी हातामध्ये येते ना, त्या दिवशी सत्ता जायला लागते। फक्त ती टिकवावी किती, एवढं प्रोलॉंग किती करायचं, एवढंच तुमच्या हातामध्ये असतं। आणि मी मागे म्हटलं होतं ना, विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात। आणि हे तुम्ही म्हणता ना, हे तुम्ही जे काही लिहिता बिता आणि याच्यानंतर ते तुम्हाला ट्रोल करतात वगैरे, वाचता कशाला? माझं एकदा भाषण झालं ना, माझी एकदा मुलाखत झाली की शब्द मी गेलेले आहेत ना, आता झालं, आता कोणाला काय वाटेल ते वाटेल। मागचा पुढचा कसला इतिहास माहिती नसतो, पत्रकारिता माहिती नसते, विषय माहिती नसतात, बस व्यक्त व्हायचं। आणि राजकीय पक्षांनी पाळलेली तर लोक आहेतच, त्या पाळलेल्या लोकांवरती कशाला प्रतिक्रिया देताय तुम्ही? ते पाळलेले आहेत। या पत्रकारितेमध्ये मी देखील अनेक वर्ष काम केलं। तुम्हाला कोणाला कल्पना नसेल, माहिती नसेल, परंतु आता हे सगळ्या प्रिंटिंग, सगळी टेक्नॉलॉजी सगळी बदलली, मशीन्स आली, वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, परंतु पूर्वी आमचा मार्मिक त्याचे ब्लॉक लावले जायचे, ब्लॉक। त्याच्यामुळे मी ही सगळी पत्रकारिता पाहत आलो, मग राजकारणामध्ये आलो, मग पत्रकारिता पण पाहत आलो। तर राज ठाकरेंनी आज अनेकांचे कान टोचलेत। नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंनी खड्ड्यांचा आढावा घेतलाय। आदित्य ठाकरेंनी मुंबई ते नाशिक रोड ट्रिप करत खड्ड्यांवरून प्रशासनाचे कान टोचलेत। मुंबई नाशिक रस्ता खड्ड्यांमुळे खराब झाला असून प्रशासनाचं याकडे लक्ष नसल्याचं त्यांनी म्हटलंय। खड्ड्यांच्या बाबतीत शासन उदासीन असल्याचा आरोपही त्यांनी केलाय।
गेल्या 1 महिन्यामध्ये मुंबई गोवा हायवे असेल किंवा मुंबई नाशिक असेल, नेते मंडळ ही ट्रेननी जाते कारण रस्ते एवढे खराब आहेत. पण ओरडून ओरडून कोण ऐकतंय का सरकारमध्ये, किंवा सरकार कोणाचं आहे हा प्रश्न पडलेला आहे. मात्र प्रवास तुमचा कसा झाला, किती वेळ लागला? नाही, आता आपले अर्थात लोक सोबत असतात, महाराष्ट्रात प्रवास करायला आवडतंच, पण रस्ता जो आहे मुंबई नाशिक हा यावर्षी एवढा खराब झालेला आहे, कोणाचं लक्ष आहे की नाही सरकारकडून हा प्रश्न पडतोच. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरून छगन भुजबळांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका करण्यात येते. शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी उपस्थित केला. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याला शिक्षण दिलं, शिक्षणाची द्वारं जी मोकळी केली ती महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, आणि कायद्यामध्ये त्याचं पूर्ण रूपांतर केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्याच्यानंतर भाऊराव पाटील साहेब, कर्मवीर रावसाहेब थोरात साहेब यांनीच आपल्याला शिक्षणाची द्वारं उघडी करून दिली. या सगळ्यांनी बाकीचे जे आता कोणाला सरस्वती आवडते, कोणाला आणखी शारदा आवडते, कोणाला का आम्ही तर काय पाहिलं नाही, आम्हाला तर काही त्यांनी शिक्षण दिलं नाही, पण आम्हाला जे शिक्षण दिलं ते या लोकांनी दिलं, म्हणून ते माझे देव आहेत, तेच देव तुमचे असले पाहिजे. सावित्रीबाईच्या एवढ्या शाळा झाल्या, शाहू महाराजांनी एवढ्या शाळा केल्या, एवढी मदत केली, उदाजी महाराज यांनी एवढं केलं. आता त्यांचे आपण फोटो लावतो काय, त्यांनी किती शाळा केल्या, किती लोकांना शिकवलं, मग शिकवलं तर फक्त मग सगळ्यांना का नाही शिकवलं. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यानं सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सप्टेंबर महिना सत्ता बदलाचा राहील, तसंच मुख्य खुर्ची बदललेली असेल असं भाकीत विजय वडेट्टीवारांनी केलंय. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात काय बदल होईल हे लक्षात येईल असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सत्तेच्या हव्यासापायी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कधी एकत्र येत नाहीत. त्यांनी राज्याची पत घालवली आहे. राज्य सरकारमध्ये आलबेल नसल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले. तीनही कधी एकत्र येत नाही, दोन उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाही, आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते आलबेल आहे. येणाऱ्या दिवसामध्ये 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय बदल होईल हे महाराष्ट्रातील जनता बघेल. त्यामध्ये मेन खुर्चीपासून तर बदलाला सुरुवात होईल, अशी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मी खात्रीनं सांगतो सप्टेंबर हा महिना या राज्यामध्ये पूर्ण मोठ्या सगळी सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं आम्ही म्हणत नाही, पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल हे तुम्ही सांगून ठेवतो, ठासून सांगतो. आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि आमच्या देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलं आहे की 2024 पर्यंत माननीय एकनाथजीच मुख्यमंत्री राहणार आहे. येणाऱ्या निवडणुका सुद्धा एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा सोबत लढणार आहेत. तीनही पक्ष आम्ही सोबत लढणार आहोत, आणि त्यामुळं विरोधी पक्षनेते म्हणून काही बोलावं लागतं म्हणून ते बोलतात, पण या महाराष्ट्रामध्ये 200च्या वर बहुमत असलेलं सरकार आहे, आणि त्यामुळं एकनाथ शिंदेच हे आमचे नेते आहेत, तेच मुख्यमंत्री आहेत, आणि तेच मुख्यमंत्री राहतील असं आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केलं आहे. विरोधकांनी किती असे स्वप्न बघितले तरी ते स्वप्न काही साकार होणार नाही. तब्बल 16 महिन्यांनी जेलबाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधातली याचिका भाजपचे नेते मोहित कंबोज मागे घेणार अशी माहिती समोर आली होती. मात्र मोहित कंबोज यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हणत याचिका मागे घेणार नसल्याचं ट्विटद्वारे स्पष्ट केलंय. मोहित कंबोज भारतीय यांनी कोविड काळात नवाब मलिकांविरोधात गर्दी जमा केल्या प्रकरणी आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली होती. और जो मैंने डेफेमेशन का केस किया था उसमें आज भी तारीख पड़ती है और कहीं ना कहीं उसमें उनको जवाब देना पड़ेगा.
तो आधे फैक्ट और रूमर्स के ऊपर कोई बिलीव ना करे। जो सच्चाई है वो एक बार कोर्ट में एप्लीकेशन को पूरा पढ़ के लोग उसमें देखें। और मैं दरख्वास्त करूँगा मीडिया से भी कि इस तरह की कोई भी न्यूज़ जो सिर्फ एक गॉसिप और रूमर बनाती है ऐसा ना करें। हिंगोलीतल्या कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा पारा पुन्हा एकदा चढल्याचं पाहायला मिळालं। हिंगोलीच्या डिग्रस कराळे परिसरातल्या शालेय विद्यार्थिनींना वेळेवर बस मिळत नाही। याचबरोबर एसटी कंडक्टरकडून अपमानजनक वागणूक मिळते अशी तक्रार इथल्या विद्यार्थिनींनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली। त्यामुळे संतप्त आमदार संतोष बांगरांनी आगार प्रमुखांना कार्यालयावर बोलवत धारेवर धरलं आणि विद्यार्थिनीची उद्धटपणे वागणाऱ्या कंडक्टरला पायाखाली तुडवण्याचा इशारा दिला। मला जर कमी जास्त वाटलं तर त्या कंडक्टरला मोकळं करून लोळेपर्यंत मारेन अशी तंबी आमदार बांगर यांनी आगार प्रमुखांना दिली। तसंच विद्यार्थिनीची गैरसोय होऊ देऊ नका त्याबद्दल त्यांनी सूचनाही दिल्या। तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने बोलायला की ते कोण कंडक्टर आहे कोण देतो ते म्हणते की तुमच्या बाबाची बस आहे का त्या गाडीतून खाली उतरवते मी नाही अशा कंडक्टरला तुम्हाला सांगतो मी पायाखाली तुडवी। तुम्हाला कल्पना आहे माझ्या मी जेवढा चांगला आहे मी तेवढाच खराब आहे। मला जर कमी जास्त वाटलं ना तर तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे लोळस्तोच माराल मी त्यांना ठेवा। तर ते ताबडतोब मला काहीच सांगू नका। त्या लेकरांची आपसोय झाली नाही पाहिजे। त्यांना बराबर 4:30ला तिथं आल्याच्या नंतर 5 वाजेपर्यंत ते गाडीत बसल्या पाहिजे एवढी दक्षता घ्या। 5:30 चेंज म्हणजे चेंज अजिबात। आणि कोण ते कंडक्टर आहे काय नाव आहे त्याचं ते कोण चांगला माणूस द्या। तिकडे एका लेडीज द्या नाही तर वयस्कर एखादा बुजुर्ग माणूस द्या त्याला समज असली पाहिजे। अलग लक्षात बारीक बारीक मुली एक बिचारे हे लेकर आहेत त्यांची आपसोय झाली नाही पाहिजे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता कंबर कसली आहे। भाजपचे राज्यातले 47 आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत। भाजपच्या आमदारांकडे तेलंगणा मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे। पुढचा आठवडाभर भाजपचे आमदार मध्य प्रदेशात असतील, त्यानंतर दुसऱ्या राज्यात ते जातील। सलग 7 दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची शाळा घेतली जाणार आहे। सकाळी 7 पासून ते रात्री 7 पर्यंत प्रत्येक आमदारावर ॲपद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे। लोकसभेच्या तिकिटासाठी माझं मलाच माहीत नाही असं सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी लोकसभा उमेदवार चाचपणीवरून मिश्किल भाष्य केले। भाजपकडून लोकसभेसाठी काही उमेदवारांची चाचपणी केली जाते का या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरानं संभ्रम निर्माण झालाय। रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाला धावती भेट दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या काळात रेल्वेत अमूलाग्र बदल झाले असून 1200 कोटीहून अधिकचा निधी रेल्वेसाठी महाराष्ट्राला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय। अनेक उमेदवार जे ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत आहेत, काय सांगणार त्याच्यावर? त्याबद्दल मलाच माहित नाही भाऊ। छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये 48 जागा लोकसभेच्या आहेत। या जागा जिंकण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे। एनडीएच्या माध्यमातून किमान 45 जागा जिंकाव्या असं टार्गेट आहे। यासाठी छत्रपती संभाजीनगरमधल्या लोकसभेची जागा एनडीएला मिळाली पाहिजे असं वक्तव्य भागवत कराड यांनी केलं। 48 जागा लोकसभेच्या आहेत आणि या 48 जागेवरती भारतीय जनता पार्टीने तयारी सुरू केलेली आहे। एनडीएच्या माध्यमातून किमान 45 जागा जिंकावा असं आमचं टार्गेट आहे आणि त्यासाठी संभाजीनगरची जागा एनडीएला मिळाली पाहिजे। आम्ही प्रयत्न म्हणजे एनडीएला जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी सुद्धा इच्छुक आहे। तर इच्छुकांना काय काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। सत्ता केवळ आणि केवळ एकनाथ शिंदेंमुळेच आहे असं म्हणत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी विरोधकांसह भाजपला टोला लगावलाय। सप्टेंबर महिन्यात खुर्ची बदलणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय। त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मुख्यमंत्र्यांची खुर्ची बदलण्याचा दावा केला। मात्र ही सत्ता केवळ एकनाथ शिंदेंमुळे आहे, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील असं म्हणत खोतकर यांनी विरोधकांना टोला लगावलाय।
तर सध्या मुख्यमंत्री बदलाच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या बद्दल शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी स्पष्टीकरण देत एक प्रकारे विरोधकांना सुद्धा इशारा दिला. हा ते काय आमचे मित्र आहेत ते का ज्योतिषी झालेत का आता आजकाल ज्योतिषाचं काम करायला लागले. असं कुठं काही होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबच राहणार आहेत. कुठेही कसलाही बदल या ठिकाणी होऊ शकणार नाहीत. अर्थात ही सत्ताच एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा स्थापित करा. या प्रकारात जबाबदारी व्यक्तींवर कडक कारवाई करा. पुतळा हटवण्याबाबत जाहीर माफी मागा असं म्हणत त्यांनी कर्नाटक काँग्रेसवर हल्लाबोल केला. आपले प्रतिनिधी तुषार उपनवर आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. तुषार, काय नेमकं म्हटलं गेलं या पत्रात? विलास, आपण जर पाहिलं असेल काही वेळापूर्वी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कर्नाटकच्या बालाकोटच्या चौकामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा अवैधपणे तुम्ही हटवलेला आहे त्याचा मी निषेध करतो आणि हा पुतळा पुन्हा एकदा लवकरात लवकर तुम्ही स्थापित करायला हवा. दोन्ही राज्यांच्या भावनाचा विचार करता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काढलाच नव्हता पाहिजे. मात्र जर तुम्ही काढलेला आहात तर त्या ठिकाणी हा पुतळा पुन्हा एकदा लवकरात लवकर स्थापित करा असं सुधीर मुनगंटीवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कर्नाटकच्या बागलकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या घटनेच्या नंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी बागलकोट बंदची हाक दिली आहे. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या बंदच्या पार्श्वभूमीवर बागलकोटमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. हजारो पोलिसांमुळे बागलकोटला छावणीचं स्वरूप आलं. कर्नाटकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला. आज बागलकोट बंदची हाक दिली. मला वाटतं तिथे अर्थात लोक योग्य तो रिॲक्शन देणारच आहेत. पण हे सगळ्या गोष्टी मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यात कोण आहे मागे, काय करतंय नक्की, ते सगळं बघणं योग्य नाही. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची घरवापसी झाली आहे. शिर्डीचे माजी खासदार असलेले भाऊसाहेब वागचौरे हे आता ठाकरे गटात परतणार आहेत. भाजपात असलेले वागचौरे ठाकरेंच्या गळाला लागलेत. 23 तारखेला ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 2009 साली शिवसेनेकडून लढलेल्या वागचौरेंनी रामदास आठवलेंचा पराभव केलेला होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय विजनवासात असलेल्या वागचौरे यांना पुन्हा एकदा राजकीय सगळ्या पटलावर सक्रिय होण्याची संधी मिळणार. 2024 साली ठाकरे गटाकडून वागचौरे लोकसभा लढण्याची शक्यता आहे. आदरणीय उद्धव साहेबांची आणि माझी भेट मुंबई येथे झालेली आहे. त्या भेटीमध्ये त्यांनी मला कामाला सुरुवात करा, कामाला लागा म्हणून सूचना पण दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केलेली आहे आणि प्रामुख्याने यासाठी येत्या 23 ऑगस्टला मुंबई येथे मी शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुका पुन्हा एकदा लव जिहादच्या आरोपानं चर्चेत आलाय. लोणी परिसरात अल्पवयीन मुलीला लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वी शिकणाऱ्या मुलीला सातत्यानं त्रास देत तिचा विनयभंग करण्यात आला. या त्रासाला कंटाळून पीडित कुटुंबानं गाव सोडलं. तरीही मुलीला आरोपींकडून त्रास देणं सुरू होतं. अखेर पीडितीच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बोगस लोकांच्या हातात शासकीय कागदपत्र दिल्यानं आणि भूमी अभिलेख कार्यालयातल्या अनागोंदी कारभारावर चिडून ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखानं
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. तसंच हे बोगस लोक सर्वसामान्यांना लुबाडत असल्याचा आरोप करण्यात येतोय. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले प्रदीप माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्या कानशिलात लगावली आहे. तसंच सरकारी कागदपत्र बोगस लोकांच्या हातात दिल्यानं बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीला सुद्धा थोबाडीत लगावली. खासगी माणसाच्या सह्या कोणी केल्या त्याच्यावरती सह्या केल्या नाही खासगी माणसाच्या सह्या काय केल्या. यानंतर बातमी गुजरातमधून आहे. सुरतमध्ये मजुरांना चोर समजून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक भाजपचे नेते देव चौधरी यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात येतोय. बारडोलीच्या चाणक्यपुरी सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. तशातच शुक्रवारी रात्री मासेमारी करून परत येणाऱ्या 5 मजुरांना जमावानं चोर समजून बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाच्या तावडीतून मजुरांना सोडवलं. नाशिकमधील तलाठी पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपीचं मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. आरोपी गणेश गुनसिंगे याला मसरूळ इथल्या परिसरातून केंद्राबाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा तरुण पेपरफुटी प्रकरणात मास्टरमाइंड निघाल्याचं समोर आलं. गरजू उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना उत्तीर्ण करून देण्याचा आमिष दाखवत तो रक्कम उकळायचा अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान पेपरफुटी प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असल्याचं तपासातून निष्पन्न झालंय. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या 5 जिल्ह्यांसाठी हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सध्या राज्यात पावसानं दडी दिल्यानं शेतकरी अतिशय चिंतेत आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतोय. सध्या राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसतोय. मात्र शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान दडी मारलेल्या पावसानं विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा कमबॅक केलंय. पहाटेपासून चंद्रपुरात रिमझिम पावसानं हजेरी लावली तर वाशिमसह रिसोड, मंगळूर, पीरमध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडतोय. पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर, कपाशी, मूग या पिकांना मोठा आधार मिळालाय. परभणीत अनेक दिवसापासून गायब झालेल्या पावसानं पहाटेपासून जिल्ह्यात पुनरागमन केलंय. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू राहण्याची शक्यता आहे. या पावसानं बळीराजाला दिलासा मिळालाय. वर्ध्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तर नांदेडमध्ये दमदार पाऊस बरसतोय. सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. पावसानं बळीराजाला दिलासा मिळालाय. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसलाय. मात्र सध्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानं गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले गेले आहेत. धरणातून सध्या 56,024 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होतोय. भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तर हवामान विभागाकडून आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणात पाण्याची त्यामुळे आवक वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विसर्ग वाढवला जाऊ शकतो. प्रशासनाकडून नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. तिकडे विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे धुव्वाधार पावसानं नदी आणि नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात धानोडी इथल्या निम्न वर्धा प्रकल्पाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसानं धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
चाळीसगाव तालुक्यातल्या हदगाव इथं पाण्याची भीषण टंचाई भासतीये. ऐन पावसाळ्यात गावात नागरिकांना चक्क टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे. 10 दिवसांनी नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचं पाणी मिळतंय. टँकर वेळेवर आलं नाही तर शेतातल्या विहिरीवर जाऊन पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 2.5 महिन्यापासून पावसानं दांडी मारल्यानं हदगाव परिसरात नदी, नाले, तलाव पाण्याअभावी ठणठणात आहे. पाऊस जर वेळेवर आला नाही तर भीषण पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. हदगाव येथे 2 व विसापूर तांडा येथे 1 फेरी करण्यात येत असून आजपर्यंत सुद्धा टँकरने पाणी पुरवठा होत आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात होत नसल्याने पाणी पुरवठा सुरळीत टँकरनेच चालू आहे आणि पाऊस जर चांगल्या प्रमाणात झाला तरच टँकर बंद करण्यात यावे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो. ऐतिहासिक वारसा असलेला सिंधुदुर्गातला विजयदुर्ग या किल्ल्याची तटबंदी ढासळत असल्यानं या किल्ल्याला धोका निर्माण झालाय. या किल्ल्याची पूर्वेकडची तटबंदी ही ढासळलेली असताना आता पश्चिमेकडची तटबंदी ढासळल्यानं थेट समुद्राच्या उधाणाचं पाणी किल्ल्यात शिरण्याची भीती आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या तटरक्षक भिंती आणि टेहळणी बुरुजाबरोबर किल्ल्यावर बांधलेली घरं पूर्णतः कोसळली असून पर्यटक आणि शिवप्रेमींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बंगळुरूमधल्या क्रांतीवीर संगोला रायन्ना स्टेशनवर सकाळी उद्यान एक्सप्रेसच्या AC डब्याला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. या एक्सप्रेसच्या 2 डब्यांमध्ये ही आग लागली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. तब्बल 2 तासांनी फायर ब्रिगेडला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. उद्यान एक्सप्रेस KSR या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी असताना सकाळी 7:10 B1 आणि B2 या 2 कोचमधून धुराचे लोट येऊ लागले. दरम्यान रेल्वे प्रशासनाने ही आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले. लग्न समारंभात किंवा मंगल प्रसंगी विना निमंत्रण येऊन धुडगूस घालणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. नाहक त्रास देणाऱ्या अशा तृतीयपंथीयांना आता पोलिसांनी कलम 144 अन्वये नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिलाय. लग्न समारंभ किंवा इतर आनंदाच्या क्षणी तृतीयपंथीय जाऊन जबरदस्तीनं लोकांकडून पैसे वसूल करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळत आहे. पण आता अशा तृतीयपंथीयांवर नागपुरात कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा विना परवानगीनं कुणाच्याही घरी जाऊन तृतीयपंथीयांना पैसे मागता येणार नाहीयेत. घर मालकांच्या परवानगीशिवाय कार्यक्रमात हस्तक्षेप करता येणार नाहीये. असं केल्यास संबंधित तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. एवढंच नाही तर 250 पेक्षा जास्त तृतीयपंथीयांना 144 अंतर्गत नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत. 144 CRPC की ऑर्डर कुछ दिन पहले इशू की गई थी और उसको अभी हाल में वापस री इशू किया गया है. हमारी मुहिम जो किन्नर या फिर बेगर्स या इस प्रकार के लोग जो शहर के रास्तों पे गैर कायदेशीर कृत्य करते हैं उनके विरुद्ध कार्रवाई करने के दृष्टि से ये 144 की ऑर्डर री इशू की गई. नागपूर पोलिसांच्या या भूमिकेचं नागपूरमधल्या तृतीयपंथीयांच्या संघटनांनी स्वागत केलंय. काही लोक तृतीयपंथीयांच्या नावानं शहरात अवैध वसुली करत असल्याचा आरोप संघटनांनी केलाय. तसंच केवळ पैसे मागणं हेच उदरनिर्वाहाचं साधन असलेले काही खरे तृतीयपंथीय आहेत. त्यामुळं पोलिसांनी कारवाई करताना याचाही विचार करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. बाकीचे अजून पण ट्रान्सजेंडर आहेत जे आपल्या फॅमिलीमध्ये राहते त्यांच्या पण फॅमिलीमध्ये त्यांचं पूर्ण सगळं त्यांच्या फॅमिलीवर निवडून असते. तर सर मी हात जोडून विनंती करते सर की आपण 144ला त्याचा आम्ही आधार करतो पण त्याचा अतिरिक्त तुम्ही पण बघा की आपण हा 144 लावल्यावर त्याच्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह कसा होऊ शकतो याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा सर. नागपूर पोलिसांनी याआधी सुद्धा हा प्रयोग केलेला होता ज्यानंतर काही दिवस असे प्रकार थांबलेले होते. पण आता पुन्हा एकदा काही रस्त्यांवर आणि मंगल कार्यांमध्ये तृतीयपंथीयांच्या धुडगूस घालण्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यामुळेच आता पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्या तृतीयपंथीयांचा अतिरेक थांबतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.
यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारच्या वतीनं सुरू केलेला पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला. रतन टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रतन टाटा यांचा गौरव केला. महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार सोहळा उद्या दुपारी 2 वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधल्या जॅस्मिन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे रतन टाटा यांना कार्यक्रमाला उपस्थित राहणं शक्य नसल्यानं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन रतन टाटा यांचा गौरव केला. सरकार की ओर से उद्योग रत्न पुरस्कार पहली बार शुरू हुआ और वो पहली बार रतन टाटा जी को देने का सौभाग्य हमें प्राप्त हुआ है और उन्होंने ये महाराष्ट्र सरकार का बहुत ही महत्वपूर्ण उद्योग रत्न पुरस्कार एक्सेप्ट किया, इसलिए मैं उनको बहुत धन्यवाद देना चाहता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ. रतन टाटा जी का योगदान या टाटा ग्रुप्स का योगदान हर क्षेत्र में, नमक से लेके जो सामान्य व्यक्ति जो गाड़ी यूज़ करता है उससे लेके महंगी गाड़ियाँ जो है वो गाड़ी से लेके एयरलाइन तक सभी क्षेत्रों में, सभी सेक्टर में टाटा ग्रुप काम कर रहा है. और टाटा मीन्स ट्रस्ट और विश्वास. लोगों के दिल में टाटा ग्रुप के बारे में बहुत ही विश्वास है. रतनजी टाटांना आम्ही दिलेला आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या उद्योग जगताचं नाव जगाच्या पातळीवर नेलं. ते महाराष्ट्रामध्ये राहतात, मुंबईमध्ये राहतात, त्यांचा आम्हाला स्वाभिमान आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांच्या घरी येऊन आम्ही त्यांना पुरस्कार दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या पुरस्कारामुळं आमच्या उद्योग विभागाची जबाबदारी वाढलेली आहे की ज्या व्यक्तीनं हा सन्मान स्वीकारला आहे हा जगातला एक सगळ्यात कीर्तिवंत असा उद्योजक आहे. दहीहंडीच्या दरम्यान काही वेळा दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील 50,000 गोविंदांना सरकारतर्फे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीगच्या दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना हे विमा कवच असेल. या संदर्भात दहीहंडी समन्वय समितीनं सरकार दरबारी सातत्यानं पाठपुरावा केला होता. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिन